नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं करायचं त्याची रेसिपी दाखवते. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी माझ्या पद्धतीने केलं. तुम्ही बघू शकता इथे कांदा घेतला, टॅमॅटो, कोथिंबीर हे सगळं मी बारीक करून घेतलं होतं. त्याच्यानंतर मग मी मसाला घेतला होता. मी घरचाच मसाला घेतला होता. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद वगैरे टाकलं होतं. त्याच्यानंतर फोडणीला मी कांदा दिला होता. कांदा, टॅमॅटो आणि जिरं टाकलं होतं. त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं होतं. मी मसाला बारीक केलेला ॲड केला होता त्याच्यामध्ये, हा वाटपाचा मसाला. तोसुद्धा मी कांदा भाजून, खोबरं भाजून, लसूण, कोथिंबीर सगळं त्याच्यामध्ये ॲड करून त्याच्यानंतर मी ते तिखट मीठ त्याच्यामध्ये ॲड करून ते असं ह्या प्रकारे मी वांग्यामध्ये भरून घेतलं होतं. जास्त मसाला वाटला नव्हता, तर त्याला पाहिजे एवढाच वाटला होता. जास्त पण गरगरीत सुकट केलं नव्हतं मी. बघू शकता इथे. त्याच्यानंतर मी फ्राय करायला टाकला होता. त्याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं मसाल्यामध्ये. शेंगदाण्याचं कूट पण भरलं होतं. अशा प्रकारे सगळ्या प्रकारे भरून झाल्याच्यानंतर फोडणीला पण मी तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, मटण मसाला आणि चिकन मसाला ह्या सगळे मसाले मी त्याच्यामध्ये ॲड केले होते. बघू शकता येते. आणि वांगं फ्राय करायला ठेवलं होतं वाफेवर. तर अशा प्रकारे वाफेवर फ्राय केल्याच्यानंतर खालीवर करून घेतलं होतं. 5-10 मिनटं वाफेवर ठेवायचं. परत 5-10 मिनटांनी खालीवर करायचं. लगेचच त्याच्यावर पाणी ठेवायचं नाही वाफवायला. तर असं एकजीव करून द्यायचं. आतला मसाला पण थोडा शिजला पाहिजे, त्याच्यामुळे 5-10 मिनटं खालीवर करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं आता झालं होतं ते फ्राय करून 5-10 मिनटांनी. 5-10 मिनटांनी त्याच्यामध्ये नंतर मी मसाला ॲड केला होता. उरलेलं पाणी होतं ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. जे गरम पाणी जास्त आपलं ताटावर ठेवलेलं ते त्याच्यामध्ये मी ॲड करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपलं वांगं फ्राय झालं होतं. बघू शकता इथे गरगरी शिजून आलं होतं. अशा प्रकारे वांग्याची रेसिपी करून बघा. छान असते, सिंपल होती, काही त्याच्यामध्ये वेगळं नव्हतं.